स्वातंत्र्यकवी गोविंद. नाशिकचे प्रसिद्ध स्वातंत्र्यकवी गोविंद यास निवर्तून 5 वर्षे होऊन गेली. तथापि त्यांच्या कवितेचा आदर महाराष्ट्रात दिवसानुदिवस अधिकाधिक वाढतच चाललेला आहे. इतकी थोडी कविता लिहून इतकी मोठी प्रसिद्धी आणि इतक्या थोड्या शब्दांचे भांडवलावर इतकी चिरंतन कीर्ती संपादण्याचे भाग्य फारच थोड्या कवींच्या वाट्यास आले असेल. या आश्चर्यकारक घटनेचे विश्लेषण करू लागले असता जी महत्वाची 3-4 कारणे दृग्गोचर होतात तीही अर्थपूर्णच असल्यामुळे त्यांचा सूत्रमय उल्लेख प्रारंभीच करण्यासारखा आहे. गोविंदांच्या कवितेविषयी महाराष्ट्रीयच काय पण ज्या ज्या परप्रांतीय सरहृदय भारतीयांचे कानी ती कविता पडली किंवा पडते त्या त्या भारतीयास चटका लागून राहत आला आणि लागून राहतो. याचे एक प्रमुख कारण अर्थातच त्या कवितेचे मूळ स्वाभाविक सौंदर्य आणि अंगचे अमोल गुण हे होय. शकुंतलेच्या पोटी भारतीय प्रथम सम्राट भरत जरी आले नसते, दुष्यंतासारख्यांनी जरी तिचे पाणीग्रहण केले नसते, महाभारतासारख्या राष्ट्रीय इतिहासाची आनुषंगिकता जरी तिला लाभली नसती आणि कालिदासाच्या हातून ज्या अत्युत्कृष्ट सुवर्ण संस्कारात तिच्या सौंदर्याच्या कवितेची दुसरी अमर आवृत्ती प्रसिद्ध झाली तशी झाली नसती, तरीही त्या शकुंतलेची रूपगीती मूळच्या वल्कली बांधणीत देखील ज्याच्या ज्याच्या दृष्टीस पडती त्यास मोहून इयमधिक मनोज्ञा वल्कलीनाची तन्वी असे म्हणावयास लावती. गोविंदांच्या कवितेच्या अंगच्या अनमोल गुणास अधिकच आकर्षक करणारे दुसरे कारण म्हटले म्हणजे तिचा समयज्ञ संदेश होय. त्यावेळी राष्ट्राच्या मनास जी एक महान आकांक्षा झुरणी लावित होती, जे एक भय, जी एक उत्कट प्रतीक्षा, जो धुमसता राग, जो आकसबाज निरुपाय आणि जी विफल तरीही अदम्य आशा त्या राष्ट्रीय मनात खळबळ उडवून देत होती, त्या सर्वांचा निमूढ नि अव्यक्त हेतू गोविंद कवीची वाणी सर्वाधी व्यक्त करती झाली. मोठे मोठे लोकधुरंदर देखील ज्याविषयी म्हणत, वदवेन आम्हा जे वाचे जे घरी नाचे मनात सकलांचे, त्या मंगल विधानाच्या रहस्याचा दिव्य उच्चार गोविंद कवीच्या वाणीने केला आणि तोही अगदी जेव्हा त्या ऐकण्यासाठी कळत नकळत शेकडो आत्मे तळमळत होते तेव्हा. तसल्या कविता स्वातंत्र्य, शस्त्र, अस्त्र इत्यादी शब्दावडंबरांनी फुगवून आजही आपणही कित्येक जण करतो, पण आज त्यास केवळ त्यामुळे काही वैशिष्ट्य येत नाही. पण गोविंदाचे काळी तो एक एक शब्द एकेका मंत्रासारखा, एकेका शास्त्रीय शोधासारखा अद्भुत, अघोर आणि तरीही आकर्षक झाला. कारण तो इतर कोणीही सांगू शकत नव्हता. जे इतर सर्व सांगत होते ते ऐकण्यास, त्या सांगणाऱ्यास सुद्धा सर्वांना कंटाळा आला होता. इतक्यात त्या तळमळणाऱ्या राष्ट्रीय आत्म्याची स्फूर्ती गोविंदांच्या वाणीतून अकस्मात एखाद्या आकाशवाणीसारखी गरजून उठली. देवा घे हाती तलवार रे हो संगरा तयार, आणि ती ऐकताच ते ऐकणारे श्रोते भयाने थरकापत पण अनावर औत्सुक्याने ठाईचे ठाई थांबत. लोकांचे थवे जसे अकस्मात झालेल्या आकाशवाणीस ऐकतात तसा सारा महाराष्ट्राच्या महाराष्ट्र राष्ट्रीय कवितेच्या त्या नव्या अवताराची ती तेजस्वी ललकार ऐकताच मंत्रमुग्ध होऊन गेला. कोणी त्या गर्जनेस उत्स्फूर्त म्हटले, कोणी उद्भ्रांत. पण आपल्या ज्या भावना व्यक्त होण्यासाठी हृदयात कालवाकालव करून सोडित होत्या त्याचेच हे पडसाद आहेत हे चटकन ओळखून गेला प्रत्येकजण. कारण विपक्षीय सत्ता देखील जे कोणी बोलेल की काय अशी सभय प्रतीक्षा करीत होती तेच ते बोल आहेत म्हणून तत्काळ समजली, चमकली आणि टिचटी भर पदास एखाद्या भैरवी मंत्रासारखे भीषण लेखून जप्त करती झाली. गोविंदांच्या कवितेचे किंवा तिने हा जो महान प्रासंगिक संदेश दिला, राष्ट्रीय आत्म्याच्या तळमळीस जी अकस्मात वाचा फोडली, काहीतरी हवे आहे अशा गोंधळलेल्या राष्ट्रीय मनात काय हवे ते पटकन अगदी रणशृंगाच्या खणखणाटासारख्या 4 दणदणीत ललकार्यात सांगून टाकले.
त्यांचे खंडन किंवा मंडन करण्याचा हा प्रसंग नसून जे झाले, जे घडले त्याची कारणमीमांसा कोणची याचेच काय ते येथे दिग्दर्शन करणे आहे. ते दिग्दर्शन करताना हेही सांगणे अपरिहार्यच आहे की गोविंदाच्या कवितेस जे राष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले त्याचे तिसरे आणि वरील दोन्ही कारणांहून एका अर्थी अधिक महत्त्वाचे कारण म्हटले म्हणजे त्या कवितेच्या पारदर्शक प्रतिमेतून ज्याचे प्रखर तेज झळाळत होते ते अभिनव भारत होय. रणशृंगांचे निनाद स्वभावतःच उत्क्षोभक असतात. त्यातही रणांगणात अगदी वेळेवर एखाद्या साध्या शिंगाड्याने जरी ते फुंकले तरी ते त्या प्रसंगी उचिततेने अधिकच उत्क्षोभक आणि उद्दीपक होते. परंतु जर ते स्वतः सेनापतीनेच प्रलयंकर उत्साहाने वाजविले तर त्याचे ते निनाद उभी सैन्येच्या सैन्ये मृत्यूच्याही दाढेस उपटण्यास संबंध करून टाकतात. गोविंदांची प्रतिभा एकतुर्य होती, पण त्या तुर्यातून जे राष्ट्राचे रक्त उचंबळून सोडणारे स्वातंत्र्य निनाद निघाले ते मात्र अभिनव भारताच्या वादळी फुंकराचे केवळ प्रतिनिधी होते. अभिनव भारताचे गोविंद हे मुख्य वाद्य नसते तर त्याचे ते गीत क्वचित नुसत्या उपेक्षेच्या कसरीने देखील थोडक्याच कालात नष्टप्राय केले असते. तथापि कालगतीच्या उपेक्षेची कसर तर काय, पण इंग्लिश सत्तेच्या जप्तीची कृत्या देखील त्यास गिळंकृत करू शकली नाही. कारण जेथे जेथे अभिनव भारताचा सभासद होता तेथे तेथे केम्ब्रिज पासून ते कोकणपर्यंत गोविंद गीताचे गुप्तपाठ करण्यात एक एक पुजारी गुंग होता. त्या त्या घरातील स्त्रिया, वृद्ध, मुले, त्यांच्या कक्षेतील स्त्रिया, वृद्ध आणि मुले अशा परंपरेने महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राबाहेर कोठे काळा काळा राम रे करीतो बंड गुलाम, ऐका ऐका दिलदार आपण मौज एक मजेदार ही पदे गुणगुणली जाता हृदयाहृदयातून रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले हा प्रश्न गरजत राहत आहे. तो शब्द अभिनव भारताचा अधिकृत निनाद नसता जर ती गाणी कोण्या एकलकोंड्या किंवा एकांड्या कवीची तान किंवा तळमळ असती तर त्यास हे इतके महत्त्व न त्याचे स्वपक्षीय मित्र देते न विपक्षीय शत्रू. परंतु गोविंदाच्या कवितेचे खरे भाग्य याहूनही एकाधिक आश्चर्यकारक योगायोगात प्रकट झाले. ती कविता त्यातील तेजस्वी संदेश कृतीत आणून दाखविणाऱ्या वीरात्म्याच्या हाती पडली, किंबहुना ती त्यांच्यासाठीच रचली गेली. ती कृतीची कविता होती. बालिश बहुबायकात बडबडणाऱ्या बैठकीतच काय ती गायली गेली नाही, तर त्या गीतातील सत्याचे प्रयोग प्रत्यक्ष रणकृतीत संपन्न करून दाखवणाऱ्यांच्या हातून ती आचरली गेली. बंदीशाळेतील एकलकोंडीच्या अकलकोंडीतल्या अंधेराच्या निबिडतेत, फाशीच्या दोलावरील आंदोलनात, रक्तप्रांतात, हातघाईत, प्राणांच्या बलिदानात त्या कवितेतील चरणाचरणांचे भयंकर रूपांतर होत असताही, तीतील अर्थ अघोर मूर्तिमत्व पावत असताही, तीतील तिचा त्याग न करणाऱ्या वीरांनी तिला चरितार्थ केली. भवानी तलवार इतर कोणाही शूराचे हाती आपले तेज प्रकट करतीलच, पण ती शिवाजीच्या हातीच पडल्याने इतिहासात तिचे नाव राहून गेले. गाद्या गिरद्यांवर लोळताना कारागृहाचे भय काय त्याला, म्हणजे दुसऱ्या कोणाला हे पद कोणीही म्हणेल, पण अभिनव भारतीय वीरात्म्यांच्या आणि हुतात्म्यांच्या कंठातून फाशीच्या दोरावर आणि शृंखलांच्या तालावर जेव्हा भूमंगलाल भगवान नयाला संस्थापि प्याला शुभरम्य काला, धीरेंद्र धैर्ये जगे जो निघाला, कारागृहाचे भय काय त्याला हे आव्हान दिले गेले आणि कंसकंदना रघुनंदना समान मजसाचे, वेड लागले स्वातंत्र्याचे दास्य मोचनाचे, ही करुण क्रूर चरणे गात गात फाशीच्या स्थंडिलाच्या पायऱ्या चढल्या जाऊ लागल्या. तेव्हा ती गोविंदाची कविता न राहता ती हुतात्मतेच्या वीर निश्वासितांचे थोरपण पावली. ती कविता न राहता भविष्यवाणी झाली. ती केवळ कल्पनाच न राहता चरितार्थता पावली. गोविंदांच्या प्रतिभेच्या ध्वनिलेखातील सिंहगर्जना प्रत्यक्ष सिंहगर्जना झाली.
गोविंदाची कविता मूळचीच समिधा होती आणि वीरात्म्यांनी पेटविलेल्या यज्ञाग्नीत पडल्यामुळे तर ती प्रत्यक्ष अग्नीच झाली. तीतील शब्द आधी करून मग सांगणाऱ्या वीरकंठातून गरजून उठले की धर्मार्थ देह बदलो ठरले नितांत, ते बोल फोल नच बालिश बायकात. विश्वाच या अखिल मंगल कारणार्थ, हा स्वार्थ जाळूनी आम्ही ठरलो कृतार्थ. गोविंदाच्या कवितेस महाराष्ट्र वाङ्मयात विशिष्ट महत्त्व प्राप्त झाले, त्याची ही वरील प्रमुख कारणे होत. तरीही पाचवी एक गोष्टही तिच्याविषयीचे कौतुक आणि मनोवेधकपणा वाढविण्यास कारणीभूत होणारी आहे. ती पाचवी गोष्ट म्हणजे त्या कवीची स्वतःचीच गोष्ट होय. ज्या अत्यंत करुणाजनक स्थितीतून त्यांच्या प्रतिभेचा उगम झाला आणि ज्या पंगू पायांनी गोविंद ह्या किताल शिखरावर चढला, त्याच्याकडे लक्ष जाताच त्या कवितेचे कौतुक करावे तितके थोडेच वाटू लागते. हा नाशिकच्या तिळभांडेश्वराच्या आळीतील एका भांडी घासणाऱ्या मोलकरणीचा पंगू मुलगा. हा पांगळा स्वातंत्र्य कवी गोविंद म्हणून गाजावा. गोविंद जर एखादा पंत असता तर पंतांची कविता म्हणून ती इतकी कौतुकास्पद न वाटती की जितकी ती पांगळ्याची कविता म्हणून आज वाटत आहे. गोविंद कवीच्या कवितेविषयी महाराष्ट्रास जे एक कारुण कौतुक वाटते ते त्या कवीच्या ह्या वैयक्तिक चरित्राचाही असा अंशिक परिणाम असल्याने. तिच्याविषयीच्या चर्चेतल्या चरित्राचेही ज्ञान विशेष करून अवश्य आहे. यास्तवच त्या स्वातंत्र्य कवीच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने त्याची समग्र नसली तरी यथासाध्य ती कविता ज्या एक संकलित आवृत्तीत छापण्याचा निश्चय स्मारक मंडळाने केलेला आहे, त्या आवृत्तीच्या प्रारंभी त्या कवीचे यथाज्ञात चरित्र असणेही अवश्य आहे. एतदर्थच गोविंदांच्या परिचित मंडळींपैकी कित्येकांच्या व्यक्तिस्फूर्ती गोळा करून आणि त्याची परस्पर छाननी करून गोविंदाचे एक अल्पचरित्र श्रद्धानंदातून भागशः प्रथम प्रसिद्ध करण्याचे ठरविले आहे. तेच चरित्र तदनंतरही जर काही माहिती उपलब्ध झाली तर तिचा आणि इतर चर्चेचा यथायोग्य विचार करून पुढे त्या गोविंद गीतांच्या आवृत्तीस जोडण्यात यावे असा सध्याचा विचार आहे. श्रद्धानंदाच्या वाचकास सुद्धा त्यास वचन दिलेल्या एखाद्या कल्पित कथे इतकेच ते मनोरंजन वाटूनही एखाद्या इतिहासा इतकेच उपदेशकही होईल. घटित हे कल्पिता इतके मनोरंजक असूनही प्रत्यक्ष जीवनास एखाद्या रसायनाप्रमाणे पुष्टीदायक आणि प्रगतिकारक होऊ शकते. कवी गोविंदाच्या चरित्राची माहिती एकत्र करताना ज्यांनी ज्यांनी त्याविषयी, चरित्राविषयी आणि काव्याविषयी काही लिखाण लिहिले आहे, त्याची आम्ही जी जमवाजमव केली त्यात जोग नावाच्या नाशिकच्या एका मर्मज्ञ अध्यापकांचाही निबंध आम्हास मिळाला. त्यात ते म्हणतात, कोणत्याही कवीचा सांगोपांग अभ्यास होण्यास त्याची सर्व कृती जशी उपलब्ध पाहिजे तशीच किंबहुना अधिकच त्याविषयीची सारी चरित्रविषयक माहिती उपलब्ध हवी. पुष्कळ वेळा व्यावहारिक अनुभवावरून भावना उद्दीपित होतात, विचार सुचतात नि काव्यात रूपांतर पावतात. अशा वेळी हे काव्य किंवा वाङ्मय स्वतंत्ररित्या किंवा अन्य वस्तुनिरपेक्षतेने वाचण्यास त्यामधील अर्धे अधिक स्वारस्य नाहीसे होते. कै ना वा टिळकांची पाखरा येशील का परतून ही कविता बालकवी नगर सोडून जाताना त्यांना उद्देशून लिहिलेली आहे हे जोपर्यंत कळलेले नसते तोपर्यंत ती मधली गोडी समजत नाही असे म्हटल्यास वावगे होणार नाही. सुप्रसिद्ध असलेले सागरा प्राण तळमळला हे पद्य कुठे कसे लिहिलेले आहे हे न समजल्यास ते गाणेच होऊ शकणार नाही. हीच स्थिती प्रस्तुत कवीविषयी आहे. गोविंद कवीची कविता समजण्यास तर इतर कवींहून त्यांच्या चरित्राची माहिती अधिकच आवश्यक आहे. इतर कवींचे काव्यातील काही कविता त्यांचे चरित्र माहीत नसल्यामुळे चांगल्याशा समजत नाहीत, पण गोविंद कवीचे धोरण माहीत नसेल तर त्यांच्या उभ्या काव्याचेच चित्र अस्पष्ट आणि प्रमाणहीन होऊन जाईल. त्यांचे चरित्र हे त्यांच्या काही कवितांचीच काय ती पृष्ठभूमी होती असे नसून त्यांच्या उभ्या काव्यचित्राचीच ती पृष्ठभूमी आहे. त्या चित्राचे यथार्थ समालोचन आणि उचित मूल्य ती पृष्ठभूमी वगळून करताच येणारे नाही.
काही कवितांचे स्वारस्थ्य तर त्या वाचून ध्यानात येणेच अशक्य आहे. उदाहरणार्थ, त्यांची अगदी शेवटची मृत्यूशय्येवरची ती "सुंदर मी होणार ग" ही कविता पहा. त्या सुंदर शब्दातील अंतःकरणास पीळ पाडणारी खोच, कवीच्या पंगुपणाची ती केविलवाणी मूर्ती ज्यांना दिसली नाही, भासली नाही, त्यांच्या मनाला कशी झोंबणार? त्यांच्या काव्याचे यथार्थ महत्त्व समजण्यास ज्या त्यांच्या चरित्राचे ज्ञान इतके महत्त्वाचे आहे, ते चरित्र दुर्दैवाने त्या आवश्यकते इतके दुर्मिळ झालेले आहे. प्रोफेसर जोग म्हणतात, कवीच्या चरित्राविषयी उदासीन राहण्याचा आणि या प्रकरणी पिंडेष्वनास्था खलु भौतिकेषु हे कविवचन एखाद्या श्रुतिवचनाप्रमाणे पाळण्याचा आमचा पुरातन संप्रदायच आहे. या प्रकरणी पाश्चात्यांचे अनुकरण न करण्याचा बाणेदारपणा आम्ही पूर्णपणे दाखवीत आलो आहोत. या सर्वसाधारण अनावस्थेच्या भरीस गोविंद कवींचे चरित्र विशेषतः दुर्मिळ होण्यास दुसरे कारण जे झाले ते म्हणजे त्यांच्यावर आलेला राजकीय आरोप आणि झालेला सरकारी रोष. काही दिवस तर त्यांचा आमचा परिचय होता हे सांगावयाचीही बहुतेकांना लाज किंवा भीती वाटत असे. ती भीती वाटण्याचे आता फारसे कारण उरले नाही, तरीही अजूनही ती माहिती सांगण्यास पुष्कळ जण दचकतात, कारण मागची भीती नसली तरी तिची स्मृती अजूनही त्यास दचकाविते. तिसरे कारण म्हणजे कवीने स्वतःविषयी काही माहिती लिहून ठेवलेली नाही. एकदा मात्र अगदी आसन्न मरणस्थितीत मित्रांच्या आग्रहावरून आत्मचरित्र सांगण्यास त्यांनी कंबर कसली होती असे आमच्या समोर पडलेल्या एका चिठोऱ्यावरून दिसते. त्या आत्मचरित्राचा आरंभ "मला पूर्वीची माहिती फारच थोडी आठवते" या अशुभ वाक्यापासून होऊन मध्यंतरी 10-5 वाक्ये उलटतात तोच "आता सध्या पुरे" या अर्थाच्या कागदाच्या उरलेल्या निराश कोरेपणात त्या एकाच्छेदकी आत्मचरित्राचा शेवट झाला आहे. विरोधाभास वाटेल, परंतु आम्हास हे सांगितल्या वाचून राहवतच नाही. इतके सगळे जरी खरे आहे तरी गोविंदांच्या चरित्राच्या दुर्मिळतेचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या जीवनास चरित्र असे फारसे कधी नव्हतेच हे होय. इतक्या अडचणी असतानाही काही थोडे बहुत चरित्र आता उपलब्ध होत आहे, ते सर्वस्वी गोविंदांचे उत्कट अभिमानी, उत्कट सहकारी, उत्कट स्नेही श्री महाबळ यांच्या सतत परिश्रमाचे फळ आहे. आधीच महाबळ, त्यातही अस्थिवैद्य, मग महाबळांनाही गोविंदाच्या मृत्यूनंतर त्यांच्या भग्न चरित्राचा अस्थिपंजर नीटनेटका करवून उभारण्यात तितकेच यश आले की त्यांच्या भौतिक पंगुपणाचा अस्थिपंजर नीट करण्यात जितके गोविंदांच्या अस्तित्वकाळी आले. जे थोडेसे चरित्र गोविंदांच्या अस्तित्वास होते ते समजल्या वाचून याचे काव्य समजणे कठीण आहे हे जसे खरे आहे, तसेच हेही खरे आहे की काव्यात जरी उभ्या राष्ट्राच्या रोमहर्षक उलाढालीचे रणदुंदुभीसारखे निनादत होते, तरी गोविंद कवींच्या आयुष्यक्रमात त्यांच्या चरित्रात उलाढाल अशी काही झालीच नाही. पूर्वीचे तमासगिरी थाटाचे ते रेशमी तंग जाकीट काढल्यानंतर नुसता सदरा आला. ती जरीची कानशिलावर तिरपी ठेवलेली टोपी विटत विटत अगदी काळी पडल्यानंतर एक साधी टोपी आरूढली. बस, गोविंदाच्या जीवनक्रमात ही काय ती उलाढाल. नाटकगृहात रंगभूमीच्या ओट्यावर आज पानपताचा मुकाबला होतो, तसा उद्या पानपताचा मोबदला. युगायुगांचे सामने, झुंजी, उत्थाने, पतने, पण त्या रोमहर्षक धुमाळीचा पडदा बाजूस सरतानाच ओटा पुन्हा ओट्यासारखाच निश्चल आणि उघडा आणि ओस दिसतो. त्यांचे चरित्र म्हणजे इतकेच. अमक्या दिवशी बांधला, हा असाच राहत आला, अमक्या दिवशी पडेल किंवा पडला. तशीच गोविंदांच्या स्वतःच्या चरित्राची स्थिती होती. जे काही फारसे घडलेच नाही त्यास गोविंदांचे चरित्र असे म्हणतात. त्यांच्या आयुष्यात भासले ते त्यांचे नसून त्याच्या शुभ्र आणि स्थिर अशा जीवन नाटकात पडलेली ती त्यांच्या राष्ट्रातील अभिनव भारतीय प्रचंड खळबळीची आणि चळवळीची केवळ प्रतिबिंबे होती.
त्या प्रतिबिंबांच्या समुच्चयालाच गोविंद कवीचे काव्य असे म्हणतात. स्वतःचे फारसे चरित्र नसणाऱ्या या गोविंद कवीच्या चरित्राचीही लेखाचा शिष्टाचार पाळण्यापुरती तरी पूर्वपीठिका सांगता यावी, हे श्री महाबळ यांचेच उपकार होत. कारण त्यांनी कवीची वृद्ध, निर्धन आणि बापडी मातुश्री श्रीमती आनंदीबाई यांचेकडून त्यांना सांगता येईल तितकी तरी माहिती एकत्र केली आहे. महाबळ लिहितात, नगर जिल्ह्यातील दरे गावचे हे मूळचे राहणारे, म्हणूनच नाशिकला ते कुटुंब दरेकर या नावाने प्रसिद्ध झाले. गोविंदांचे आजोबा नाशिक येथे उपाध्यायांचे घरी नामावळी नेण्या आणण्याचे काम करीत. महाबळ स्वतः नाशिककरच असल्याने नामावळी हे काय प्रकरण आहे त्याची सर्व जगास आपणाप्रमाणेच उपजत माहिती आहे असे समजतात, हे ठीकच आहे. पण नाशिकेतरास या शब्दातील ही अगदी अस्सल मख्खी केकावलीतील पत्रावळी शब्दा इतकीच परिचित असण्याचा संभव. एतदर्थ त्यास नामावळी म्हणजे काय हे संक्षेपाने सांगितले पाहिजे. एक कळकट गुडघी पंचा नेसलेला, उघड्या थुलथुलीत अंगावरील उपरण्याचा काखे घालून खांद्यावर टाकलेला पदर पुन्हा पुन्हा निसरताना पुन्हा पुन्हा खांद्यावर फेकीत मोठमोठ्याने, तुमचे नाव काय शेठजी, रावसाहेब तुमचे नाव म्हणून ओरडत धावत्या घोड्याच्या टांग्याच्या प्रमाणे सारखा धावत सुटलेला आणि मधून मधून तुमचे नाव काय हे विचारण्याच्या ठिकाणी पाटणेकर पाटणेकर तेच आम्ही, आमच्या घराकडे हाकतो ये टांगेवाल्या म्हणून आपले नावची उजळणीही मोठमोठ्याने म्हणणारा कोणीतरी एक भटजी डोळ्यापुढे आणावा. नंतर त्याच्या काखेत त्या काखेच्या घामाने भिजलेल्या कातड्याच्या लाल पुठ्ठ्याच्या त्या सोवळ्या वहीकडे पहा. नंतर त्या भयाने तो टांगा स्टेशनपासून अर्ध्या मैलावर गाठून ती चामड्याची प्रचंड वही उघडून त्यातील टिपणावरून प्रवाशांच्या 7 पिढ्यांचा उद्धार नावानिशी वार चालविला असता, दुसऱ्या बाजूस त्याच्या पडलेल्या प्रतिबिंबाप्रमाणेच असणाऱ्या इतर भटास तेही तशी नावे वाचित असता त्यांच्याही 7 पिढ्यांचा उद्धार प्राकृत भाषेत करीत असताना त्याचे ते दुहेरी वाक्यटण क्षणभर एका शेवटी आपल्या बापापासून तो बापाच्या बापाच्या बापापर्यंतच्या पिढ्यांनी, त्यांच्या बायकांनी, त्यांच्या मुलांनी या क्षेत्री कधी, कुठे, किती दिवस प्रवेश, निवास, निर्भवन केले ते सविस्तर वर्णन मूळ सह्यांनिशी नोंदविले असलेल्या त्या वहीस पाहून तो प्रवासी शेठजी नि रावसाहेब आश्चर्यचकित होऊन वासून चुपचाप त्या भटाचेच घरात भरलेल्या थैलीनिशी शिरतात आणि रिकाम्या थैलीनिशी बाहेर पडतात. त्या वहीस नामावली म्हणत. ह्या नामावली इतिहासात केव्हा केव्हा मोठी महत्वाची कामगिरी बजावत. बाजीराव पेशव्यांच्या आईस श्रीमंत राधाबाईस लिहिता येत होते हा शोध त्र्यंबकेश्वराच्या एका अशाच अत्यंत जुनाट आणि तरीही अगदी अन्यावधी नामावळीत त्या बाईची स्वतःचीच स्वाक्षरी निघाल्यामुळे लागला. बाळाजी विश्वनाथांचे बंधू पोत्यात घालून बाळाजी पंत देशावर येण्याचे आधी बुडविले गेले या दंतकथेस शंकास्पद करण्यासही अशाच एका नाशिक त्र्यंबकच्या नामावळीतील त्या बंधूंची बाळाजी पंत देशावर आल्यानंतरची स्वाक्षरी कारणीभूत झाली असे ऐकिवात आहे. अशा ह्या नामावळी पेशव्यांच्याही आधीपासून आरंभत आजपर्यंतच्या नावास पोटात साठवीत पूर्वकालच्या गलेलठ्ठ भटजीसही न उचलता येण्यासारख्या अजस्र आणि असंख्य भागात विभागलेल्या असतात हे सांगणे नकोच. म्हणूनच त्यांना उचलून नेण्यास मोठाल्या वृत्तीच्या उपाध्यायास एक एक गडी ठेवावा लागतो. अशा नामावळीच्या संचास वाहून नेण्या आणण्याचे कार्य गोविंद कवीचे आजोबा करीत असत. हे समारोपक वाक्य ह्या नामावळीच्या विषयांतरास विषयसंबद्ध करणाऱ्या दोऱ्यासारखे उपयोगी पडेल अशा आशेने पुन्हा लिहित आहे. गोविंदाच्या आजोबांसंबंधी याहून अधिक माहिती देणे किंवा त्या विषयार्थ अधिक जागा अडविणे हे विषयसंबद्धतेच्याच नव्हे तर विषयांतराच्या शक्तीबाहेरचे असल्या कारणाने आता गोविंदांच्या वडिलांविषयीच्या उपलब्ध माहितीकडे वळणे भागच पडते.
परंतु गोविंदांचे वडील नाशिकला गवंडी काम करीत असत या एका वाक्यापलीकडे व्यायामाचार्य महाबळासारख्या कसरत कुशल आणि उत्साही वृत्तसंग्राहकाची उडी पडलेली नाही. तेथे आमच्यासारख्या परोपजीवी ऐदी चरित्र लेखकाचा काय पाड. तथापि गोविंदाचे वडील दिवसभर गवंडी काम केल्यानंतर उरलेल्या वेळात पोथ्या पुराणे वाचित आणि भजने करीत ही त्यांचा स्वभाव दर्शवणारी माहिती त्यांच्याविषयी उपलब्ध झालेली आहे. ही त्यातले त्यात समाधानाची गोष्ट आहे. वडिलांच्या या व्यासंगाचा आणि देवलासी भजनलोलुपतेचाच परिणाम वंशपरंपरेच्या तत्वाप्रमाणेच गोविंदाच्या बुद्धिविकासात आणि गीती काव्य भरलुब्धतेत उमटला असावा. पित्याच्या अर्ध्यामुर्ध्या उल्लेखानंतर लगेच गोविंदाच्या मातेचाही उल्लेख करणे आवश्यक होते, कारण माता ही पित्याची अर्धांगी होय. परंतु गोविंदाच्या पित्यापेक्षा त्यांच्या मातेचा आणि आपला सहवास या चरित्र काळात पुढे पुष्कळ दिवस होणार आहे. गोविंदाच्या चरित्रात गोविंदाचा ग्रंथ आटोपल्यावरही त्यांच्या त्या वृद्ध आणि करुणामयी मातेचा ग्रंथ उरणार आहे. आपल्या एकुलत्या एक मुलाचा मृत्यू आपल्या डोळ्यादेखत होऊन त्याच्या चरित्राच्या माहितीचा लवलेश तरी सांगा असे विनवीत आणि आपण मुलाने घरोघरची भांडी घाशीत असता ही त्या स्वातंत्र्यकवी गोविंदाची आई बरे का असे एकमेकास दाखवून पूज्य भावाने आपणाला वंदित कृतज्ञ लोकांच्या झुंडी आपल्या दरिद्री दारात तिष्ठत उभ्या राहिलेल्या पाहण्याचे दुर्भागी सौभाग्य या मातेच्या वाटेस येणार आहे. एतदर्थ सध्या तिचे नाव आनंदीबाई होते इतकेच सांगणे पुरे आहे. गोविंदाची जन्मतिथी. देवलसी त्रिंबक गवंडी हा पिता आणि मोलकाम करणारी आनंदी ही माता. ह्या मात्या पित्यांचे संयुक्त उल्लेखाचे छेदक ओलांडताच वरील लेखक अर्थातच जन्मतिथीच्या उंबरठ्यावर येऊन उभा राहतो. आपल्या सुदैवाने आणि ऐतिहासिक संशोधकाच्या अत्यंत कठोर दुर्दैवाने गोविंदाची जन्मतिथी अगदी अचूकपणे शके 1795 माघ महिन्यात कृष्ण पक्षाची अष्टमी हीच असल्याचे आढळते. इतकेच नव्हे तर त्याचे जन्मटिपणाची कुंडली सापडलीही आहे असे प्रोफेसर जोगांचे निबंधावरून दिसते. ऐतिहासिक संशोधकाचे पूर्ण दुर्दैव म्हणून जे आम्ही वर म्हटले ते हेच, कारण जर प्रत्येक महत्वाच्या पुरुषांच्या जन्मतिथी त्यांच्या मूळ टिपणीसह अशा सापडल्या आणि त्याहूनही दुःखाची गोष्ट की त्या मुळी हारवेनाशा झाल्या, तर ऐतिहासिक संशोधनाच्या वर्गाचे अस्तित्वच लुप्त होण्याचे संकट ह्या जगावर ओढवल्या वाचून कसे राहील. जर शिवाजीची जन्मतिथी प्रथम लुप्त झाली नसती तर आज भारत इतिहास संशोधन मंडळाच्या भवनातील एक कागदांच्या ढिगाने अत्यंत शोभायमान आणि वादविवादाने भरलेले दालन ओस पडले नसते काय. अनेक जन्मतिथीचे पक्ष घेऊन आपले तर्कचातुर्य प्रदर्शित करण्याची संधी न मिळाल्यामुळे कित्येक विद्वान बेकार झाले असते. अहो, इतिहासातील बुद्धजन्मापासून तो शिराळ शेटीच्या मृत्यूपर्यंतचे सर्व कागदपत्र जर मुळी न हरवता जसेच्या तसे राखलेले असते तर राजवाड्यांसारख्या संशोधकाचार्यास आपण नित्याचे अंतरलो असतो. आजही गोविंद कवीच्या जन्मतिथीच्या टिपणाचा कागद जर कोणी फाडून टाकेल तर त्याचे इतिहास संशोधन मंडळावर केवढे उपकार होतील. आम्हा चरित्रलेखकांच्या तर्कशक्तीसही केवढी चालना मिळेल. गोविंदाची कुंडली. जन्मटिपणाचे नाव घेताच कुंडली पुढे दत्त म्हणून उभी राहते. प्रोफेसर जोगांनी गोविंदाच्या चरित्रातील ती उणीवही मोठ्या साहसाने भरून काढली आहे. गोविंदाच्या आयस्थानी केतू आहे. ह्याचे फल म्हणजे संपत्तीचा पूर्ण अभाव असे शास्त्र सांगते. धनस्थानी रवी आला तरी त्याचबरोबर शनीही आहे. त्याचे शास्त्रोक्त फल संपत्ती कष्टाने मिळाली आहे. व्ययस्थानी चंद्र आहे. त्याचे फल म्हणजे सरळ आणि उदार हाताने व्यय सारखा होत आहे. भाग्यस्थानी गुरु आहे, अर्थात भाग्य बलवतर आहे. ह्याप्रमाणे प्रोफेसर जोगांच्या निबंधात उद्धृत असलेल्या कुंडलीवरून वर्तविली जाणारी शास्त्रोक्त पृथक फलश्रुती आहे. ती पृथक वाक्ये संकलित करून वाचता अशी फलश्रुती निष्पन्न होते की ज्या संपत्तीचा पूर्ण अभाव आहे ती संपत्ती कष्टाने मिळाली आणि ह्या मुळीच नसलेल्या संपत्तीचा व्यय गोविंद कवी अगदी सढळ आणि उदार हस्ताने करीत असत. अशा कवीचे भाग्य थोर असणारच.
अशा या फलज्योतिषाचा आडाखा किती अगम्य, अचूक आणि सुसंगत आहे. या गोविंदाच्या कुंडली भविष्यामुळे गणित ज्योतिषाविषयी आणि फलज्योतिषाविषयी ज्यांच्या अज्ञाना इतकाच आत्मविश्वासू अविश्वासही अजिंक्य आहे, त्या आम्हासारख्यासही क्षणभर कौतुक वाटून कुंडली ज्योतिषाचा हटकून हसू आणण्याचा एकतरी उपयोग आहेच, असे सावनत शीर्ष मानणे भाग पडते. लाफिंग गॅस अर्थात हास्यवायू इतके तरी कुंडली ज्योतिष आदरणीय आहेच आहे. गोविंदाची जात. येथवर आम्ही गोविंदाच्या जातीसंबंधी उल्लेख केला नाही, कारण तो विषय थोडा भानगडीचा आहे. वर्णांवरून जी जात ठरते त्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या स्थिरटंकीय म्हणजे कायम ठशाच्या जन्मजात जातींपैकी गोविंद कोणाच्या जातीचे होते हे सांगणे बरेच धोक्याचे आहे, कारण ते ब्राह्मण नव्हते हे सिद्धच आहे. त्यास क्षत्रिय म्हणावे तर ए अरे रे कलावाद्यंतयोः स्थितीही म्हणून ललकारीत काशीचे ब्राह्मण आमच्यावर तुटून पडतील. बरे, या सूत्रान्वये त्यास शूद्र म्हणावे तर कोल्हापूरचे ब्राह्मणे तर मतभेदाच्या या एका शब्दासाठी हे चरित्रचे चरित्र भटाळलेले समजून त्यावर वेदोक्त बहिष्कार घालतील. आता जन्मजात वर्णाची भानगड सोडून धंद्यावर ठरणारी प्रत्यक्ष जात सांगावी तर गोविंदाचे आजोबा उपाध्यायाच्या पोथ्या उचलण्याचा धंदा करीत, आणि ह्या कामास करणाऱ्या वर्गाचे स्वतंत्र जातीवाचक नाव तर आम्हास अजून कळलेले नाही. म्हणून उपब्राह्मण या नवीन शब्दाने ती जात आम्ही सध्यापुरती तरी संबोधितो. उप म्हणजे सन्निध, उपब्राह्मण म्हणजे ब्राह्मण सन्निध, पोथ्या घेऊन असलेला. तेव्हा धंद्यावरून ठरणारी गोविंदाच्या आजोबाची जात उपब्राह्मण होती, वडिलांची गवंडी होती आणि त्याची स्वतःची उत्तर आयुष्यात तरी गोंधळी होती, कारण ते पुढे पोवाडे रचित, डफ तबला वाजवीत. पण गोविंदाच्या जातीविषयी चातुर्वर्ण्य आणि व्यावसायिक वर्ण ह्या दोन्ही प्रकारचा असा दुहेरी निर्णय पडल्यामुळेच की काय, त्याची जात ठरविण्याचे एक तिसरेच गमक इतिहास संशोधकास अवलंबावे लागले, ते म्हणजे म्युनिसिपाल्टीतील नोंद. नाशिक म्युनिसिपाल्टीतील लिखाणात गोविंदाच्या मृत्यूनोंदीत जात वंजारी म्हणून दिली आहे. ही वस्तुस्थिती स्मरून गोविंद हा स्वातंत्र्यकवी वंजारी होता हे ऐकताच आनुवंशिकतेचे पुजारी चिडून जाऊन म्युनिसिपाल्टीलाच खोटी ठरवू लागले. म्हणून प्रोफेसर जोग त्यास हडसून खडसून सांगतात की ते वंजारी असले म्हणून त्यांना प्रतिभादेवीने काही झिडकारले नव्हते. सरस्वतीच्या साम्राज्यात जातीभेद मुळीच नाही. हे खरे असले तर ते साम्राज्य म्लेंछदेशीयच असले पाहिजे, ते आर्यावर्तात असूच शकत नाही, कारण चातुर्वर्ण्यै व्यवस्थानेव यस्मिन् देशे न विद्यते तं म्लेच्छदेशं जानीयात आर्यावर्तः ततः परम इति स्मृती. बर्न्स शेतकरी होता, शेक्सपियर खाटीक होता, पण त्याचा जन्म त्याच्या काव्यनिर्मितीच्या आड आला नाही. इतक्या वेळेपर्यंत भाष्यकाराच्या परंपरेच्या गौरवार्थ शब्दविडंबनाने विस्तारलेल्या बऱ्याच शेकडो वाक्याचा मतितार्थ आता एकाच वाक्यात सांगून सूत्रकाराच्याही परंपरेचा गौरव करणे उचित असल्याने गोविंद कवीची जात वंजारी, वडिलांचे नाव त्रिंबक गवंडी, आईचे नाव आनंदीबाई, जन्मस्थान नाशिक, जन्मतिथी शके 1795 माघ कृष्ण अष्टमी ही होय, असा पुन्हा उल्लेख करूया आणि आता गोविंदाचे बालपण कसे गेले ते पाहूया. त्याचे वडील गोविंद कवी अगदी लहान असतानाच वारले. त्याचे घरी मूळचेच दारिद्र्य, त्यात घरधनी वारला, मूल लहान, पण अशा स्थितीतही त्याच्या मायाळू आणि प्रेमळ आईने घरोघर दळणकांडण, भांडी घासणे इत्यादी घरकामे करून त्याच्या मिळणाऱ्या मुलावर आपला चरितार्थ चालविला. आनंदीबाईने गोविंदाला 6-7 वर्षाचा असताना शाळेत घातले. प्रोफेसर जोग म्हणतात तो काळ इसवी सन 1880चा होता. त्या काळात कामकरी वर्गात शिक्षणाची रुची नसे. अशा वेळी त्या निर्धन आणि अनाथ बाईने आपल्या मुलाला शाळेत घातले, हे कौतुकास्पद आहे. गोविंदांच्या बाल्यापासून त्याच्या कुटुंबाचे दिवस ब्राह्मणांच्या सहवासात गेल्याने त्याच्या मुलाबरोबर हे मुलंही सहजच शाळेत जाऊ लागले असावे.
पण दुसरी इयत्ता जेमतेम येते न येते तोच ह्या मुलाला एक घातक आजार झाला. त्यात योग्य उपचार करण्यास त्या अनाथ बाईपाशी पैसा नसल्याने म्हणा किंवा दुसऱ्या काही योगायोगाने म्हणा, पण त्या मुलाच्या उभ्या आयुष्याचे मातेरे करण्याचा प्रसंग त्याच्यावर एकाएकी गुदरला. त्या मुलाचे पाय गुडघ्यापासून अधू झाले. दोन्ही पायाचा गुडघ्यापासूनचा भाग उकिडवे बसताना जसा मांडीस चिकटतो तसा नित्याचा चिकटून बसला. तो जन्मभर तसा राहिला. बसताना उकिडवे बसल्यासारखे त्यांना बसावे लागे. निजताना आखडलेल्या त्या पायांनी उकिडवेच अंथरुणावर पडावे तसे निजावे लागे. अर्थात चालतानाही दोन्ही हात पुढे ठेवून त्या जोरावर बेडकासारख्या उड्या घेत पुढे जावे लागे. आनंदीबाईचा नवरा वारला तेव्हा तिला हे एकुलते एक मूल होते. स्वरूपाने ते नाकी डोळी बरेच निटस असे. दुडदुड धावत शाळेतून येई तिला केवढे कौतुक होई. वाटे लवकरच माझा हा मुलगा मोठा होऊन माझ्या कष्टाचा भार कमी करील, त्याचे लग्न करीन आणि त्याच्या मांडत्या संसाराचे नादात माझ्या मोडलेल्या संसाराचा खट्टूपणा पार विसरून जाईन. असे वाटते न वाटते तोच ते जन्माचे पांगळे झाले. एकुलता एक गोविंद जन्माचा पांगळा झाला ही कल्पना, ही बातमी जेव्हा तिला स्पष्टपणे कळली, त्या क्षणी त्या आईला तिच्या एकुलत्या एक मुलाचा जन्म मातीस मिळालेला पाहून काय वाटले असेल. तरीही आईला जितके वाईट वाटावयाचे असेल तितके तिला एकदम वाईट वाटून गेले असेल, कारण तिला त्या पांगळ्या मुलाच्या जन्माची सारी दुर्दशा तेव्हाच कळू शकली. पण मुलाला मात्र त्याच्या पंगुपणाचे दुःख तेव्हाच्या तेव्हा सारे अनुभवता आले नाही, कारण त्यावेळी तो सरासरी 8 वर्षाचा असावा. त्या दुःखाची तीव्रता त्याला चढत्या वयाप्रमाणे सारख्या वाढत्या प्रमाणात भासणारी होती. बालवयात धावता खेळता उड्या मारता येत नाहीत. मुले पांगळा म्हणून हसतात. तितक्याच पुरते ते दैहिक पंगुपणाचे दुःख जाणवते. पण तारुण्यामध्ये आईने घरोघरची भांडी घासून आपले पोट भरावे. इतर माता 9 महिने आपल्या मुलाचा भार वाहतात. आपल्या आईला आपला गर्भभार असा जन्मभर वहावा लागावा, या लज्जेचे आणि यौवनाच्या उद्यानात फुलाफुलातील मध पीत फुलपाखराच्या आणि भुंग्याच्या झुंडी इतस्तथा गुंजत सलील फिरत असता जन्मभर एखाद्या पंख तुटलेल्या भुंग्यासारखे आपण मात्र अतृप्त भावनांच्या पीडा सोशीत मातीत पडलो आहो, ह्या मानसिक पंगुपणाचे तीव्रतर दुःख भोगावे लागले. प्रौढ वयात उच्चतम आकांक्षांनी बाहू स्फुरत असता, आपल्या शब्दाने चेतून वीरावर वीर कार्यक्षेत्रात पुढे घुसत असता आपण मात्र बांगड्या भरल्यासारखे या राहत्या घराच्या उंबरठ्याला चिंध्यांचे गाठोडे पडावे तसे पडून राहावे. परकी इंग्रज पोलिसांनी आपल्याला धिक्काराने म्हणावे की जाऊ द्या त्या पांगळ्याला, त्याला काय धरा, बेडूक ते, टराव गरजेल, आणखी काय करणार. आणि ती तुच्छ उत्तरे आपण ऐकावी, ह्या आकांक्षा भंगाच्या आत्मिक पंगुपणाचे तीव्र दुःख त्यास अनुभवावे लागले. गोविंदाच्या वाढत्या वयाबरोबर त्या पंगुपणाच्या पीडादायक कळा अशा ज्या सारख्या वाढत गेल्या त्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत. ती त्या पंगुपणाची मरणाचे वेळी उठलेली शेवटची मानसिक कळ तर इतकी तीव्र होती की तिची त्या मृत्यूची किंकाळी मरणाच्या ह्या तटावरून थेट त्या तटावर ऐकू जावी. सुंदर मी होणार हो मरणाने जगणार, सुंदर मी होणार हो मरणाने जगणार, व्यंग देह हा याने कामुक काम कसे पुरणार हो, पुरले नचते पुढती पुरवून आणणार शतवार हो, हो सुंदर मी होणार, हो सुंदर मी होणार. असे अवघ्या 8व्या वर्षीच गोविंदाचे पाय गेले. पुढे जेव्हा त्या पांगळ्या गोविंदाची ती पंगू कविता सरस्वतीच्या कृपेने कीर्तीचा गिरी लंघून गेली आणि त्या बाठ्या पांगळ्याच्या स्फूर्तीने राष्ट्रवीर उठून उभे राहिले, तेव्हा अभिनव भारतातील आवडत्या स्वातंत्र्य कवीशी या आबांशी थट्टेने बोलताना म्हणे, आबांना का पाय नाहीत, तर त्यांनी स्वातंत्र्य स्फूर्तीला चालता यावे म्हणून आपले पाय तिला वाहून टाकले.
आबांचे पाय गेले म्हणून राष्ट्रवीरास पाय फुटले. त्या वीर किशोरांच्या त्या विनोदात पुष्कळ तथ्य होते. गोविंदाची पहिली कविता. गोविंदाच्या 8व्या वर्षी त्याच्या उभ्या जन्माचे मातेरे करणाऱ्या पंगुपणाचे घटनेनंतर त्याच्या चरित्रांवर अनुपलब्धतेचा जो पडदा पडतो तो एकदम त्याच्या उभ्या आयुष्याचे सार्थक करणाऱ्या घटनेची नांदी होऊन त्याच्या 18व्या वर्षाचे जवळपास उघडतो. कारण ह्या वर्षी या कवीची त्याला आठवत असलेली पहिली कविता रचली गेली. तो वरून पांगळा होऊन शाळा सुटून घरी बसल्यानंतर तमासगीरांचे संगतीत पडला होता. ते स्वतःच्या त्या 1.5 पानी आत्मवृत्तात म्हणतात, मी त्यावेळी शाहिरांच्या एका मठीत जात असे. तेथे लावण्या ऐकत असे आणि म्हणत असे. तेथे एकदा एक नाच्या पोऱ्या आला. तो एक लावणी म्हणत असे. तिच्यावर एक तोड रचावी असे तेथे तेथील लोक म्हणू लागले. तोड म्हणजे तिच्यासारखी किंवा तिला उत्तर देणारी एक लावणी करणे. त्याचे म्हणणे ऐकले त्यावेळी थंडीचे दिवस होते. म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी मी चुलीजवळ पाणी तापवीत शेकत बसलो असता आपण तशी लावणी करावी अशी मला इच्छा झाली. मी लागलीच गुणगुण करू लागलो. अर्ध्या 1 तासात पहिली 2 चरणे जुळली. पुढे त्या साऱ्या दिवसात 2-4 कडवी पुरी गेली. ही माझी पहिली कविता. पुढे लावणी दुसरे दिवशी शाहिरास दाखवली. त्यांनी ती पसंत करून तमाशात बसविली. 1 महिन्यात तिचा साऱ्या गावात फैलाव झाला. पुढे आणखी 2-4 लावण्या केल्या. त्या काही आठवत नाहीत. गोविंद कवीने स्वतःची पहिली कविता म्हणून जी सांगितली ती लावणी अशी. हौशीने करामशी गैंद गैंद घडवा हो बाजूबंद. हौशीने करामशी गैंद गैंद घडवा हो बाजूबंद. बाजूबंद पायात साखळ्या मूद राखडी नथ पाटल्या. ठुशी सरी आणिक बुगड्या बिल्लोरी भरामशी छंद छंद घडवा हो बाजूबंद. गोविंदाची आणि कवितेची अशी पहिली भेट होताच हा जो तिने कामिनीच्या स्वभावास साजेलसा दागिनेच दागिने करून घेण्याचा छंद धरला तो पुरवण्यात गोविंदानेही कसूर केली नाही. बिल्लोरीच नव्हे नाना कुसरीचे सुवर्ण छंद भरले. हौशीने बाजूबंद घडविले. त्या लावण्यवतीस या लावण्याचे एका दमात सांगता आले नाहीत इतके सुंदर अलंकार त्यांनी हळूहळू तिला घातले आणि तिची ही अगदी पहिली हौस पुरवली. नुसती नामावळी असली तरीही ही नादमधुर लावणी गोविंदाची पहिली कविता शोभते खरीच. ती ऐकत असता नाना सुंदर अलंकारांची रूपे चक्षुसमोरून मंजुळपणे रुणझुणत झटपट जातात. घडलेले विकाऊ सोन्यामोत्याचे दागिने संमिश्र मांडून सोनाराच्या दारापुढे ठेवलेल्या काचेच्या स्वच्छ कपाटासारखी ती मनोहर भासते. यापुढे मला वाचनाचा नाद लागला. पदे म्हणणाऱ्या मंडळींचा आणि माझा स्नेह जमला तेव्हा मी एक नाटक लिहिले होते. त्याचे नाव मनमथ प्रभाव. पुढे ते मला काही आवडले नाही म्हणून फाडून टाकले. ह्यातील 2-3 पदे खालीलप्रमाणे. नांदी भोलानाथ दिगंबर दीपचंदी. पद्म धवपाद पद्म मिलिंदा सेवी मनुज मिलिंदा सेवी मनुज मिलिंदा. ध्यानी सुमना रूपी नयना नामस्मरणी भजनी रसना तेवी श्रवणा नामश्रवणा. योजी प्रभुच्या कामी अर्चन विधीच्या घ्राणे गंधा सेवी मनुज मिलिंदा सेवी मनुज मिलिंदा. एका स्त्रीचे वर्णन. ही शुशुभा शुभांगना स्मरस्त्री रंभा ती सांबाची गंगा अंबा. मानसी वारे चंचल लंबा रजनी रमणा सौंदर्याने कुरंग शिशुना निजनयनाने मंद मंद मातंग गतीने लाजवील ही उरुने रंभा. पुढे काही आठवत नाही. गोविंदाच्या त्या 1.5 पानी आत्मचरित्रातील वरील उतार्याच्या शेवटचे हे पुढे काही आठवत नाही किती गमतीचे. स्मरसती रंभेसारख्या त्या शुभांगी अंबेला पाहून प्रत्यक्ष सांबाला देखील पुढे आठवले नाही. ही गोष्ट कुमारसंभव सांगतच आहे, तेथे आमच्या कवीचा काय पाड. तमासगीरांच्या मठीतील गोविंद गुप्त होतो.
कवितेचा हा प्रथम परिचय तिच्या लावण्याच्या लावणीत जो झाला, तो गोविंद कवीच्या मरणापावे तो पुन्हा काही सुटला नाही. त्याची आणि कवितेची तमाशाच्या मठीत जमलेली ती गट्टी वाढतच गेली. लावण्याच्या नादाने गोविंद तबला वाजवावयास शिकले. तमाशांच्या नादानादाने नाटकांची रुची लागली. मध्यंतरी कुठे लग्नाकार्यात मिरवणुकीपुढे मिरवत नेतात त्या फुलमाळा आणि काचेचे किंवा रंगी कागदाचे चित्रविचित्र बागा करण्याची कलाही त्यांनी अवगत करून घेतली. हा धंदा बैठा आणि घरगुती असल्याने त्याच्यासारख्या पंगू मनुष्यास फार उपयुक्त होता. ते त्याच्यावर हळूहळू पोटापुरते मिळवू लागले. ह्यातून त्याच्या त्या मठीतील हालचालीची किंवा साथी सोबत्यांची काही माहिती मिळत नाही. वास्तविक पाहता ती त्यांची पहिली लावणी तिथून ऐकू येताच गोविंद या तमासगिरांच्या मठीतून जो गुप्त होतो तो एकदम तिळभांडेश्वराच्या गल्लीतच प्रकटतो. ती तिळभांडेश्वराची गल्ली आज एक नाशिक नगरातील क्षेत्र वैशिष्ट्य झालेली आहे. पण त्यावेळेस ती म्हणजे त्या नगरातील एक अगदी टाकाऊ अडवळणी केरकचऱ्याचा बोळ होता. महाराष्ट्रातील कोणीही प्रागतिक देशभक्त नाशिकला येताच आज त्या आडगल्लीतील पोटगल्लीतल्या त्या धोंडभट विश्वामित्राच्या घरातील अगदी अरुंद आणि अंधेऱ्या खोलीत पाहावयास जातो. पंचवटीतील रामांच्या दर्शनामागोमाग नाशिकचे वैशिष्ट्य म्हणून जे स्थान पाहावयाचे ते ती खोली होय असे आज समजतो आणि उद्या उभे हिंदुस्थान तसे समजू लागेल, कारण स्वातंत्र्यलक्ष्मीचे प्राप्त्यर्थ अगदी पहिल्यातले पहिले अभिनव भारतीय भीषण अनुष्ठान अभिनव भारताच्या वीर पूजकांनी त्याच गुप्त गुंफेत चालविले होते. नाशिकच्या क्षेत्र महात्म्यात सीता गुंफेच्या ऐतिहासिक पावित्र्याप्रमाणेच या स्वातंत्र्य गुंफेचे ऐतिहासिक पावित्र्यही आज महाराष्ट्रीय यात्रिक मानित आहेत, उद्या भारतीय यात्री मानणार आहेत. पण त्यावेळी त्या गल्लीत आणि खोलीत फुकट राहावयास देखील कोणी नागरिक अगदी निरुपाय तरच मान्य होता. इतकी ती गल्ली आणि ती खोली अरुंद, अंधारी, आकुंचित होती आणि तेव्हाच आणि त्याच अरुंद अंधाऱ्या आकुंचित खोलीत त्या सुविशाल भव्य दिव्य अशा जीवनध्येयाचे दर्शन गोविंदास घडले आणि गोविंदाचे जीवन अमुलात पालटून गेले. या गल्लीत त्याची आई श्री धोंडोपंत विश्वामित्र या भिक्षुक गृहस्थाच्या घरी आश्रयार्थ राहून आजूबाजूच्या ब्राह्मण कुटुंबातील भांडी घासणे, दळणकांडण इत्यादी कामे करी आणि गोविंद अर्थात आबा पांगळे आपला कागदाचा कातरकामाचा धंदा करीत. गल्लीतील ब्राह्मण तरुणांच्या संगतीत नाटकांचा छंद त्यास लागून मागे दिलेल्या त्यांच्या नाटकी पदाची रचना याच वेळी झाली. तेथे लवकरच त्या गल्लीतील नावाजलेल्या खोडकर पोराटोरांचे ते धुरीण बनले आणि तो लौकिक सांभाळून वयाचे 27-28 वर्षापर्यंत तिथेच चहा चिवडा झोडीत, तबला बडवीत, येत्या जात्यांच्या टारगट खोड्या करीत, पण केव्हा केव्हा लहर आलीच तर आजाऱ्यांची शुश्रूषा, असहाय्यास सहाय्य, वर्तमानपत्रे वाचणे इत्यादी कार्ये करीत. अशा उपयुक्त उनाडपणात अग्रेसरत्व मिळवीत तेथे आबा पांगळे वास्तव्य करीत होते. इतक्यात त्यांच्याच जीवनात नव्हे तर त्या गल्लीच्याच भागात वर उल्लेखलेली रम्याद्भूत पालट करणारी घटना घडून आली. कारण त्या अंधार गल्लीच्या कोंदट क्षितिजावर एक लहानसा तारा उदय पावला आणि त्याच्या वर्धमान तेजाच्या स्पर्शासरशी आबा पांगळ्या आणि त्या उपयुक्त उनाडांच्या टोळीने पेट घेऊन ती प्रथम एका तेजोमेघात परिणामली आणि लवकरच जिच्या तेजाने देशोदेशांचे डोळे दिपावे अशी एक सूर्यमालिका बनली. तो लहानसा तारा म्हणजे किशोर सावरकर होय आणि ती सूर्यमाला म्हणजे आता ऐतिहासिक महत्त्व पावलेली ती अभिनव भारताची गुप्त संस्था होय. सरासरी 1898च्या संधीस या गल्लीतील श्री वर्तक यांचे घरी भगूरच्या सावरकरांची 2 मुले विद्याभ्यासास्तव भाड्याची खोली घेऊन त्यांच्या वडिलांनी ठेवली. लवकरच प्लेगचा पहिला कहर उसळला आणि त्यात मुलांचे वडील आणि चुलते बळी पडल्यामुळे पोरके झालेले ते कुटुंब त्या आळीत श्री दातार यांच्या घरोब्याचे योगे तिथेच स्थानिक झाले.
त्यावेळी सावरकरांचे वय 14-15 वर्षांचे होते. त्याच कुमाराचे आगमनासरशी त्या आळीत आणि त्या मंडळीत एका अपूर्व चैतन्याचा संचार झाला. त्या कुमाराचे प्रेरणेने हिंदुस्थानला स्वतंत्र करण्यासाठी यथाशक्ती झुंजून शेवटी सशस्त्र युद्धात आपण आपले प्राणदानही करण्यास कचरणार नाही, अशा शपथा तेथील तरुणांनी आणि प्रौढांनीही घेऊन एक गुप्त संस्था आणि तिचीच मित्रमेळा नावाची एक प्रकट शाखा स्थापन केली. याच शाखेत प्रवेश करताना याच कुमाराच्या हस्ते गोविंदानेही ती भव्य भीषण शपथ घेतली की हिंदुस्थानचे पूर्ण राजकीय स्वातंत्र्य हेच माझे अनन्य ध्येय असून त्या स्वातंत्र्यास्तव माझ्या सर्व शक्तीनिशी झुंजत मी माझ्या मातृभूमीचे स्तंडिलावर सशस्त्र युद्धात प्राणाचेही बलिदान करण्यास कचरणार नाही. ही शपथ मित्रमंडळांचे गुप्त मंडळात प्रतिवर्षी पुन्हा पुन्हा घ्यावी लागे. गोविंदही ती तशी घेत. पुढे त्या गुप्त मंडळाच्या शाखा महाराष्ट्रभर पसरून जेव्हा त्यांचे संमिलित असे अभिनव भारत हे नामकरण करण्यात आले, तेव्हा 1906 वर्षाचे मेच्या संधीस महाराष्ट्रात आलेल्या शेकडो तरुणांनी आणि प्रौढांनी तीच भव्य भीषण शपथ एका कंठाने घेतली. वीरयुक्त सावरकर एक एक शब्द सांगत होते आणि हातात तुळशीचे पत्र, अक्षता आणि लाल फुले घेऊन ते शेकडो देशभक्त क्रांतिकारक एककंठाने गंभीर स्वरात उच्चारित होते. त्यात गोविंद होते. शेवटी जेव्हा त्या दीक्षितांच्या शतकंठातून स्वातंत्र्य लक्ष्मीचा उत्स्फूर्त जय जयकार झाला, तेव्हा त्यातील दृढ प्रतिज्ञ स्वरात गोविंदाचाही स्वर होता. ही शपथ घेऊन गोविंद या गुप्त मंडळात शिरताच त्यांच्या जीवनाची दिशा अमुलात पालटली. त्यांच्या जीवनाला एक भव्य दिव्य ध्येय लाभले. त्यांच्या जीवनाचा अर्थ त्यांना कळू लागला. त्यांनी आपल्या ज्या होत्या नव्हत्या त्या शक्ती काया वाचा मने करून त्या महान कार्यार्थ वेचण्यास आरंभ केला. आबा पांगळ्याचे रूपांतर स्वातंत्र्य कवी गोविंदात होत चालले. सावरकरांच्या सहवासाचे कक्षेत येताच ज्यांचे सुप्त सामर्थ्य, अंतर्हित शक्ती आणि अकृतार्थ जीवन एकाएकी विकास पावले, प्रकट झाले, आमुलात पालटले आणि जे आपल्या घरी अन्यथा पावले असते त्याहून अनेक पटीने अधिक थोरपण पावले, अधिकत्वे करून कृतार्थ झाले, शकले, असे हिंदुस्थानभर आणि हिंदुस्थानाबाहेर आज शेकडो करते लोक झळकत आहेत. पण त्या कोणाच्याही जीवनात सावरकरांच्या सहवासामुळे गोविंदाच्या जीवनाहून अधिक महनीय स्थित्यंतर झालेले नसेल. गोविंदाचे सावरकरांशी पहिले संभाषण. गोविंदा वयाने सावरकरांपेक्षा 13-14 वर्षांनी मोठे होते. सावरकरांच्या कविता त्यांच्या 14-15व्या वर्षीही पुण्याच्या काही पत्रातून येत. त्यांच्या वयाच्या लहान मुलात याविषयी फार आदर वाटे, पण त्यांच्याहून वयाने पुष्कळ मोठ्या असलेल्या अनेक जणांस त्यांचा साहजिक मत्सर वाटे. अशा आबांच्या त्या टोळक्यातील एक दोघांनी आबांच्या अभिमानाची ढाल आपल्या मत्सरास उपयोगी आहेसे पाहून आबासमोर नेहमी म्हणावे, हा सावरकरांचा मुलगा कविता करतो, पण आबांच्या पदांच्या पासंगालाही त्याचे ते भारूड टिकणार नाही. पण त्यांच्या या उनाड टीकेचा परिणाम कवितेचा किंचित परिचय असलेल्या त्यांच्या सद्वृत्त कवीवर अगदी निराळा झाला. त्यांना त्या किशोराची कविता आपल्यापेक्षा सरस आहे असे मनातल्या मनात वाटू लागून त्यांचे कारण त्याच्यापाशी असलेल्या शब्दांचा भरणाच असावा असे त्यास वाटले. तेव्हा त्याने काय काय पुस्तके वाचून ही शब्दसंपत्ती आणि कला वाढविली ते विचारावे असे त्यांनी ठरविले. पण तो ती किल्ली आपणास सांगणार कशी, कारण त्याचा आपला व्यवसाय एक. भिक्षुकी भिक्षुक तसाच कवी कवी दुष्टावा प्रकार होऊन तो ती पुस्तके आपणापासून अधिकच दूर नेऊन लपवून ठेवील अशी भीती त्यांना पडली, कारण त्यांच्या मंडळीतील त्याचा अनुभव तसाच होता. त्यांनी त्यांच्या त्या टोळीतील एका सैनिकाकडून त्या किशोर कवीपाशी पुस्तके आहेत तरी कोणती तो अप्रत्यक्ष शोध करून पाहिला.
पण त्या किशोराचे वाचन त्याच्या वयाचे मानानेच नव्हे, पण एकंदर सरासरीनेही खरोखर दांडगे होते. तेव्हा त्या ढिगातून कवितेची किल्ली असलेले तेवढेच पुस्तक निवडून ते सहज उचलण्याइतकी तरी त्याविषयीची माहिती त्या सैनिकास हवी ना. शेवटी एक दिवस त्यांच्या त्या घरांच्या उंबऱ्यावर संध्याकाळी बसले असता त्या सावरकरांनी एक नवीन पोवाडा रचिला आहे आणि तो फारच उत्तम वठला आहे असे त्यांच्या मते अगदी निष्णात असलेल्या एका त्रयस्थ गृहस्थाचे तोंडून कळले. तेव्हा आबास अगदी राहावेना. ती कविता मागण्यास त्या किशोराकडे आपणच जावे असे ठरवून आबा पांगळ्यांची स्वारी मंडूक क्लुप्ती घेत घेत शेजारीच असलेल्या त्या किशोराच्या खोलीत आली. पाहतात तो सगळेच विपरीत. तो किशोर कवितेच्या किल्ल्या लपवून ठेवण्याचे ठिकाणी उलट त्या आबांनीही वापराव्या म्हणून बळ करू लागला. आबांनीही शब्दसंपत्तीचा प्रश्न काढताच त्या किशोरापाशी असलेला एक मराठी कोश आबा पुढे केला. हीच ती आबांना वाटलेली ती कवितेच्या जादूची किल्ली. आबांना असे झाले की त्या कोशास केव्हा पळवीन, पण आपले पाठचा हा महत्वाचा मंत्र असा दुसऱ्याच्या हाती कोण देणार, अशा भयाने आबा ते पुस्तक मागावयास दचकत आहेत. तो सावरकरांनीच तो कोश त्यांनी न्यावा म्हणून आग्रह चालविला. मात्र पुष्कळ लोक पुस्तके बळकावून बसतात, तसे न करिता आठवणीने परत द्यावा असे सांगितले. आबांना आनंद झाला. त्या किशोर कवीविषयीच नव्हे तर त्या किशोराविषयीच त्यास आदर वाटू लागला. त्यांच्या या आज स्पष्ट आठवत असलेल्यापैकी सावरकरांविषयी झालेल्या पहिल्या ओळखीत आबांना सावरकरांविषयी वाटू लागलेला हा आदर पुन्हा केव्हाही मावळला नाही, तर वाढत तो 2-4 वर्षात पूज्यबुद्धीत आणि नंतर आजन्म भक्तीत परिणत झाला. या प्रथम परिचयानंतर पूर्वी सांगितल्याप्रमाणे मित्रमेळ्यात आबांचा प्रवेश होऊन त्यांच्या जीवनाचे आणि सावरकरांच्या जीवनाचे ऋणानुबंध एकाच उदात्त ध्येयवृत्तीच्या अखंडनीय ममत्वरज्जूंनी दृढतम झाले. तेव्हा आबांची उन्नती तीच सावरकरांची आणि सावरकरांची तीच आबांची, गोविंदाची असे होत गेले. इंग्रजी 7व्या इयत्तेत असता सावरकर एकदा तापाने आजारी होऊन घरीच राहिले. तो महिना त्यांच्या आवडत्या मोरोपंती भारत रामायणाचा अभ्यास करण्यात त्यांनी करमणूक म्हणून घालविला. तेव्हा त्यांच्याजवळ बसून गोविंदही मोरोपंत समजून घेत. मोरोपंती रामायणांपैकी निरोष्ट, दाम, मंत्र, लघु इत्यादी प्रत्येक प्रकारच्या रामायणातील आर्या सावरकरास मुखोद्गत असत. त्या त्यांनी म्हणाव्या आणि आबांना त्यातील कवीची कामगिरी पाहून फार आनंद व्हावा. त्यांना पदे करता येत, पण ती केवळ श्रुतीसुखदतेवर विसंबून. श्लोक करताना श्रुतीसुखदतेचा नियम पुरेना, ते फार चुकत. तेव्हा मालागण आणि अक्षरगण यांची फोड सावरकरांपाशी त्यांनी शिकावी. नवे काही शिकावयाचे म्हणजे ते घोटाळून कंटाळत. म्हणत जाऊ देते, आम्ही कुठे कोणचा बंब वाजविणार आहोत हे शिकून, ते तुम्हाला ठीक आहे. पण सावरकर त्यांना चुचकारून वारंवार उत्तेजन देत की छट, काही चिरंतन अशी राष्ट्रसेवा निदान वाङ्मय सेवेच्या साधने करून तरी तुम्हीही करू शकाल. तुमच्यात शक्ती आहे, केवळ चिकाटी नाही. ही पहा, तुमची कविता छान साधली आहे. वा, हा श्लोक तर अगदी वृत्तात सुद्धा शुद्ध आणि सरळ झाला. म्हणजे आबा हसत नि म्हणत, हरभऱ्याच्या झाडावर तात्या मला नेहमी चढवीत असतो, पण तितके उंच देखील आम्हाला चढवत नाही. विलायतेत असताना देखील नव्हे, अंदमानातूनही गोविंदाकडून काहीतरी लिहून घेण्यासाठी सावरकरांचा सारखा तगादा असे. चिकाटी धरा, तुम्ही कवीच नव्हे तर कादंबरीकार म्हणूनही अवश्य प्रख्यात होऊ शकाल. क्रांतीची ज्योत पेटवणारी कादंबरी ही बिंधोक आगपेटीच असते, कारण ती निर्बंधात सहसा गवसत नाही आणि म्हणूनच ग्रंथकारांना बिंधोक लिहिता येऊन वाचकांनाही बिंधोक वाचता येते आणि आपणास हवा तो धोका, ती क्रांतीची आग बिनचूक भडकावीत सुटते. बॅरिस्टर सावरकरांचे शेवटपर्यंत हे पालोपद होते. आबा तुम्ही कादंबरीकार व्हा, कवी आहातच. सावरकरांनी रुसो प्रभृतीचे उदाहरण द्यावे, आबांनी होय म्हणावे.
अभिनव भारत मालेत त्यांच्या कादंबरीचे स्थान निश्चित व्हावे, आरंभही करावा, पण एका दुसऱ्या प्रकरणाच्या जवळपासच त्या सर्व प्रकरणांनी राम म्हणावा. त्यांच्यासारख्या पंगू माणसाचाही क्रांतीच्या प्रगतीस अधिकाधिक उपयोग करून घेण्यास कादंबरी आणि कविता हेच दोन मार्ग आहेत हे जाणून त्यास अवश्य असणारे बहुश्रुतत्व त्यांचे अंगी यावे म्हणून बॅरिस्टर सावरकरांनी त्यांच्या मागे वाचनाचा खूप तगाबा लावला. मेळ्यातील प्रत्येक सभासदास काही 30-40 ठराविक पुस्तके वाचावीच लागत. त्यात भरणा क्रांतिकारक इतिहासाचा. ती गोविंदानेही वाचली. दर आठवड्यास होणाऱ्या व्याख्यानात त्या पुस्तकांची आणि अनेक विषयांची होणारी चर्चा त्यांनी लक्षपूर्वक ऐकावी. इतिहासावरील बॅरिस्टर सावरकरांच्या दांडग्या व्यासंगाचा उपयोग मित्रमेळ्यास आणि गोविंदास त्याच्या अनेक व्याख्यानांनी केवढा झाला हे गोविंदाची रणावीचं स्वातंत्र्य कोणा मिळाले ही कविताच सांगत आहे. या कवितेत त्यांनी उल्लेखिलेल्या राष्ट्रांची नावे आपल्या कुठल्याशा वर्तमानपत्राच्या एखाद्या छेदकातील नामावळीवरून उतरलेली नाहीत. त्यातील राष्ट्राचा इतिहास साधक बाधक चर्चेसह त्यांनी स्वतः अध्ययन केलेला होता. निदान सावरकरांच्या व्याख्यानातून सविस्तर ऐकला होता. इतिहासच नव्हे तर मित्रमेळ्यासाठी दातार शास्त्रींच्या घरात असलेल्या पुस्तकालयातील अनेक विषयाचे ग्रंथ आबांकडून सावरकरांचा ससेमिरा वाचवून घेई. मित्रमेळ्याच्या सभेत राजकारणाव्यतिरिक्त तात्विक, साहित्यिक, आर्थिक अनेक विषयावर सदोदित उत्तमोत्तम व्याख्याने होत. चर्चा चालत. कालिदास आणि भवभूतीची तुलना, शेक्सपियरची नाटके, वेदांत, ताऱ्यांचे कौतुक इत्यादी अनेकविध विषयास ते विशीच्या आतील तरुण मंडळ अभ्यासित असे. आबा ते सगळं ऐकत, अगदी विचारपूर्वक ऐकत आणि त्यावर मार्मिक मते देत. पण बोलण्याची मात्र मोठी पंचाईत. बॅरिस्टर सावरकर तर जो दिसेल त्यास हां बोल म्हणून डवचणार, ढकलणार. त्यात आबांवर तर त्यांचा पक्का कटाक्ष. आम्हास उभे राहून बोलावे लागते, तुम्हाला बसून बोलण्याचा अधिकारी मान. स्वयंसिद्धच, कारण ते मूळचेच पंगू. शेवटी प्रत्येकाने बोललेच पाहिजे असा नियम केला. तेव्हा राजश्री कधी कधी बोलत थोडा वेळ. असे होता होता त्यास अध्यक्ष करण्याचा कट झाला तेव्हा कोण धांदल. संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून साहित्य, खुर्चीवर बसणाऱ्या पांगळ्याच्या अध्यक्षपणास शक्यतेपासून अडचण. पण त्याचे नाही तर नाहीच ऐकले कोणी. धरून बसविले खुर्चीवर. आणि ते स्वतःला सभासद समजत असता सर्व सभासदांनी आबा पांगळे यासच अध्यक्ष मानून रीतसर अध्यक्षांचे आभार मानीपर्यंत सभा निर्विघ्नपणे पार पडली. पुढे पुढे ते एखादा विषय घेत, बोलतही बराच वेळ. आणि जेव्हा बोलत तेव्हा अगदी मार्मिकपणाने बोलत. पण मध्येच कुठेतरी एखाद्या पतंग उडवणाराचे हातून सगळाच दोरा तुटून जावा नि पतंग धाडकन खाली यावा तसे त्यांचे अनुसंधान सुटून अगदी गोंधळात आता संपले इथेच. आता पुढे आठवत नाही आठवत तो सारा झाला सगळा गोंधळ म्हणून मटकन खाली नव्हते बसत, कारण ते उभेच राहिलेले नसत. तोंड मिटून घेत. बोलता येत नव्हते, उठता येत नव्हते, मात्रा कळत नव्हत्या, पण आबांचे वजन मंडळीतील प्रत्येकावर अगदी पहिल्या प्रतीच्या पुढाऱ्यांसारखे पडे. त्यांचे मत मार्मिक आणि विचार पक्व म्हणून जो तो समजे. त्या संस्थेत इतर कोणत्याही संस्थेप्रमाणेच प्रौढ आणि तरुण, मागे ओढणारे आणि पुढे रेटणारे, मला करवत नाही, तू केलेले बघवत नाही म्हणून जळफळणारे पक्षोपपक्ष मधून मधून होत. पण त्या सर्व प्रसंगी आबांचा पाठिंबा आणि विश्वास सावरकरांवर अढळ राहिलेला दिसे. त्यांच्या पूर्वापार घरोब्याचे अनेक स्नेही त्यांच्यावर अनेकदा रुष्ट होत, पण आबांची सावरकरांवरील निष्ठा अचल असे. सावरकरांच्या त्या कोशातील आणि मोरोपंतांतील अनेक संस्कृत शब्द आबा टिपून ठेवीत. त्यांच्या कवितेत नवे संस्कृत शब्द बहुधा मार्मिकपणे पण केव्हा केव्हा केवळ शब्दसंपत्तीच्या अलंकारिक शोभेस्तव योजलेले आढळीत. त्यांच्या पदाच्या अर्थातून सावरकरांच्या विचारांचा, उच्चारांचा आणि शिकवणुकीचा सारखा प्रतिध्वनी उमटत होता. पण क्लुप्ती त्यांची. विचार सावरकरांचा. प्रथम सावरकरांची शिवाजीची आरती, प्रतिध्वनी तानाजीची आरती,
सावरकरांचा सिंहगडाचा पोवाडा आणि बाजीचा पोवाडा अत्यंत लोकप्रिय झाल्यावर आणि विलायतेस गेल्यावर नवा पोवाडा रचण्याचे काम आबांवर अर्थात गोविंदावर पडले आणि त्यांनी अफजुल खानाचा पोवाडा रचला, तो पहा. चालीपासून तो अंतर्गत आत्म्यापर्यंत तो सावरकरांच्या पोवाड्याचे प्रतिबिंब आहे. पण कसे, तर सूर्यकिरणाचे प्रतिबिंब रत्नातून परावर्तित व्हावे तसे. मूळ किरणाच्या तेजोरेखा शतगुणेर शोभिवंत करून सोडणारे. सावरकरांच्या विलायतेतील कवितांच्या आणि ग्रंथांच्या इतकेच नव्हे, तर बंदीगृहातून धाडलेल्या कमला, सप्तर्षी, गोमंतक इत्यादी काव्यांच्या पर्यंत हाच परस्पर संबंध दिसून येतो. नवीन विधेये, नवीन रचना, नवीन स्फूर्ती सावरकरांच्या कवितेत उमटताच, प्रकटताच, तिथे उठावदार आणि अनुकृत असताही स्वतंत्र असे प्रतिबिंब, असे परावर्तन गोविंदाच्या कवितेतून झळकू लागावे, तळपू लागावे. गोविंदाच्या कवितेची प्रसिद्धी ही सावरकरांच्या प्रसिद्धीबरोबरच वाढत गेली. सावरकर कॉलेजात पुण्यास गेले तेव्हा तेथील अनेक प्रांतातील भावीकर्त्या पुरुषात त्यांनी गोविंदाची कविता गावी, वाखाणावी. पुण्यास त्यांचे वजन वाढत चालले. टिळक परांजप्यांपर्यंत त्या कवितेचीही वाखाणणी जाऊन नाशिकचे मेळे पुण्यास प्रभुत्वपणे मिरवीत आणि गोविंदांच्या पदांच्या तेजाने उभे पुणे थरारून गेले, स्फुरण पावले. सावरकर मुंबईस येताच तेथील अभिनव भारताच्या शाखेतही आणि सावरकरांच्या शतावधी परिचित मंडळीतही ती कविता तशीच प्रख्याती पावत गेली. पुढे इंग्लंडमध्ये तर हिंदुस्थानातील कर्त्या आणि होतकरू अशा सर्व प्रांताच्या हिंदी पुढाऱ्यात आणि तरुणात ती कविता सावरकरांच्या अमोघ प्रस्तावनेने आणि स्वाभिमान पुरस्काराने ग्रथित झाली. प्रसिद्ध ग्रंथकार पंडित जयस्वाल, लाला हरदयाळ, पंडित श्यामजी, देशभक्त अय्यर यांनी ती पदे आणि त्यातील भावार्थ ऐकून बार बार मान डोलवावी. ऑक्सफर्ड, केम्ब्रिज इत्यादी विश्वविद्यालयातील हिंदी तरुण आणि अभिनव भारत संस्थेच्या पॅरिस वगैरे ठिकाणच्या शाखांतूनही स्वातंत्र्य कवी किंवा सावरकर सुचवीत त्या पदवीप्रमाणे स्वातंत्र्य काव्य कोकिळ अशा अभिधेने ते हिंदी विद्वान मंडळ त्या स्वातंत्र्य कवी वीरांच्या छावणीत गोविंदास गौरवित असे. सावरकरांनी नाशिकला पत्रे पाठवून गोविंद कवीस ती स्वातंत्र्य कवी ही पदवी जी प्रथम अर्पिली ती त्या युरोपातील भारतीय मंडळीच्याच वृत्तीने आणि अनुरोधाने होय. अशा प्रकारे गोविंद हे स्वातंत्र्य कवी झाले. हा पंगू कवी महाराष्ट्रीय कीर्तीचाच नव्हे तर काही अंशी भारतीय कीर्तीचा गिरीही लंघून गेला. सन 1910चे संधीस त्याने त्यांच्या तेजस्वी स्वातंत्र्य रणगीताने पटकविलेले हे स्थान त्याच्या उत्तरार्धात मुरलीसारख्या तात्विक तरीही प्रेमळ, गंभीर असूनही अत्यंत सुरस अशा गीताने आणि गतीने आमरण अढळ ठेविले आणि त्याच स्वातंत्र्य कवीच्या शाब्दिक रणगीतास सार्थ कृतार्थ करणाऱ्या त्या अनेक स्वातंत्र्यवीरांच्या रणपराक्रमाची दैदिप्यमान प्रभावळ जोवर त्या स्थानी अशीच प्रकाशत राहील तोवर ते स्थानही तसेच प्रकाशित राहणार आहे.